झी 24 तास एक पाऊल पुढे। मानवी वस्तीत बिबट्याचा वाढलेला वावर आणि बिबट्याकडून होणारे हल्ले याविषयी आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य संरक्षक सुनील लिमये यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत। सर, काय सांगाल गेल्या 2 आठवड्यातल्या ज्या घटना आहेत, काय सांगाल? बिबट्या बाहेर येतोय, जंगल सोडून बाहेर येतोय, मनुष्य वस्तीत येतोय, अशी लोकांची तक्रार आहे। बिबळे आपली जागा सोडून कुठेही बाहेर जात नाहीत। आपणच सगळे बिबळ्यांच्या जागेत चालू आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे बिबळे जे तिथं आलेले ते कुठून वेगळीकडनं बाहेर आले तर त्याच परिसरातले बिबळे आहेत ते। असंही लोक आरोप करतात, म्हणजे ज्यांना या समस्येबद्दल पुरेशी जाण नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जंगलामध्ये खाद्य कमी पडते, पाणी कमी पडते म्हणून, आणि त्यांची संख्या वाढलेली आहे, जंगलाचा परिसर त्यांना फिरण्यासाठी कमी पडतोय म्हणून ते बाहेर येतात। काय वस्तुस्थिती आहे, तुम्ही त्या लोकांना काय उत्तर द्याल? ही साधी गोष्ट आहे ती। तुम्ही जर बघितलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये चितळ, सांबर यांचं प्रमाण भरपूर आहे। झाले असे की उद्यानाच्या बरोबर सगळीकडनं बाहेर चहूबाजूनं वस्ती आहे। तुम्ही उद्यानाची हद्द सोडली की लोकांची वस्ती आहे। जेवढी वस्ती वाढते आहे तिथे तेवढं गार्बेज वाढतंय, केर कचरा वाढतोय, कुत्री आहेत, डुकरं आहेत। मग आधीच सांगितलं की हे सगळ्यात सहजासहजी मिळणारं भक्ष्य बिबळ्याला आता मिळायला लागलेलं आहे। त्यामुळे बिबळ्यांच्या सुद्धा लक्षात असं आहे की पूर्णपणे जे नैसर्गिक त्यांचं भक्ष्य त्याच्या मागं न लागता कुत्री डुकरं जिथे त्यांना सहजासहजी मिळतात तिथे त्यांचा वावर जास्त आहे। त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबळ्यासाठी भक्ष्य नाही ही अजिबात खरी गोष्ट नाही, कुणी पण उद्यानातून बघू शकतं। या निमित्ताने बिबळे जे ट्रॅप केले जातात त्या संदर्भात तुम्ही काय पावलं उचलता, किंवा जे रेस्क्यू सेंटर आहे त्याचं काम नक्की कसं चालतं, या बिबट्यांना काय पुढे तुम्ही ट्रीटमेंट दिली जाते? या बिबट्या तर जेव्हा कधी आम्ही पकडतो, जेव्हा आम्हाला पकडायला लागतात, जसं आता मुलुंडमधलं एनएस स्कूलचं उदाहरण आहे, पकडल्यानंतर आम्ही इथं बिबळ्याला आणतो, त्याची तपासणी करतो। जर बिबळा सगळा व्यवस्थित असेल तर त्याच्या शेपटीच्या खाली एक मायक्रोचिप आम्ही बसवतो, ती एवढ्यासाठी की परत जर कुठे बिबळ्या पकडला गेला तो आपल्याला कळावा की हा कुठला नक्की बिबळ्या आहे ते। बाकी इतर जे बिबळे पकडून इथे आणले जातात, जेव्हा लक्षात आलं की ते इंज्युअर्ड आहेत, जखमी आहेत आणि ते आता परत योग्य रीतीने जंगलात राहू शकणार नाही, तेव्हा आपण त्यांना इथं कायमचं ठेवतो। कारण हे जे आमचं रेस्क्यू सेंटर आहे त्याला लाईफ टाईम केअर सेंटर असं पण म्हणतात। अशा टाईम बिबळे ठेवतो, पण जो बिबळ्या चांगला आहे, जो जंगलात परत जगू शकतो, त्याला आम्ही कधीही 1 ते 2 दिवसाच्या वर ठेवून घेत नाही। आता सध्या बिबळ्यांची संख्या नॅशनल पार्कमध्ये किती आहे आणि संख्या वाढते कमी होते, काय नक्की स्थिती आहे? मागचा जो गणनेचा अंदाज आहे तो साधारण 20 ते 25 बिबळे आपल्या राष्ट्रीय उद्यानात आहे। म्हणजे बाजूचा त्यात आरे कॉलनीचा परिसरातले सुद्धा आले, कारण आपण असं वेगळं बिबळ्यांसाठी कुठली जागा अशी धरत नाही। या परिसरात 20 ते 25 बिबळ्याचा अंदाज आहे। आणि मी आत्ता जे म्हटलं की आमचा जो प्रोजेक्ट सुरू आहे त्यात आम्ही बऱ्याच ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स लावलेले होते, तिथे असं दिसून आलेलं आहे की सगळ्या परिसरातली बिबळ्यांची संख्या साधारण 20 ते 22च्या आसपास आहे। जेव्हा आमचा प्रोजेक्ट पूर्ण होईल ऑगस्टमध्ये, त्यावेळेस आपल्याला ते बिबळ्यांचे जे आम्ही फोटो घेतलेले आहेत त्याच्यावर आपल्याला नक्की कळून की या जंगलामध्ये कमीत कमी किती बिबळे आहेत, कारण का जेवढे कॅमेरा ट्रॅपमध्ये आलेले आहेत ती कमीत कमी संख्या असणार, तेवढे बिबळे नक्की आहेत। पर्यावरणवादी आत्ताच चिंता व्यक्त करत आहेत, ज्या प्रकारे अतिक्रमण संजय गांधी नॅशनल पार्कच्या भोवती वाढते, पुढे काय होणार 15 ते 20 वर्षात? तुम्ही या संदर्भात काय भाष्य कराल? तुम्हाला काय भीती वाटते का या संदर्भात? भीतीची एकच वाटते की हे होणारं अतिक्रमण थांबवण्यासाठी शासन तर प्रयत्न करत आहे। मुंबई हायकोर्टाची सर्वात मोठी मदत आपण संजय गांधी नॅशनल पार्कला आहे। आपण सगळ्या लोकांना ते समजून घ्यायला पाहिजे की जेवढी थोडीशी जी काही जागा मुंबईत उरलेली आहे ती अतिक्रमणापासून आपल्याला वाचवायला पाहिजे। शासनानं जे केलेलं आहे की जे पात्र अतिक्रमण आहेत त्यांना आपण वेगळ्या सदनिका देतोय, तिथं लोकांनी जायला पाहिजे आणि अपात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच याला मदत केली पाहिजे। त्या लोकांना दुसरे कुठेही पुनर्वसन करता येईल, पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जागा अतिक्रमण मुक्त करणं सगळ्यांनी जर आपण सांभाळलं तर ते राष्ट्रीय उद्यान वाचणार आहे। आणि हे जर चालू राहिलं तर मला नक्की खात्री आहे की आपलं उद्यान वाचेल, कारण का 1950 साली जे कृष्णगिरी उपवन होतं आज त्याचं एवढं मोठं झालेलं आहे। आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आपल्याला नक्की सांभाळता येईल। एकंदरीतच लोकांनी आता शहाणं होणं गरजेचं आहे, लोकांनी या गोष्टीमागची गंभीरता समजून घेणं गरजेचं आहे, हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।